योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हात वर केले होते, काही लोकांच्या काही माझ्या बहिणींचे हात खाली होते. तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, आज गुढीपाडवा सण आहे, तर या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावरती बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल त्यांच्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे, सूचना सुद्धा दिलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकायची आहे. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणींनी अजून आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत. बघा, भरपूर ताईंना सकाळपासून पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु ज्या बहिणींना अजून पैसे आलेले नसतील त्यांनी आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार नाहीत. परंतु आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही, तर या 10व्या हप्त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे जमा होणार आहेत. थेट उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज आपल्याला माहित आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्त्वाचा विषय असतो. आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला. तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल, कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो, परिवार एकत्र येतो, गणपतीला, दिवाळीला, दसऱ्याला, आणि परंपरा आपली आहे. आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळे भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. परंतु आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसायला पाहिजेत, अन्यथा तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. तर बघा, पहिली पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये एखादा गॅस असायला पाहिजे. बघा, तुम्हाला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा. सोबतच तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे. तुम्ही यावर्षी कोणतीही 4 चाकी गाडी घेतलेली नसावी तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत. बघा, गॅस कनेक्शनसाठी आणि हप्त्यासाठी समप्रमाणामध्ये
पात्रता घालण्यात आलेली आहे. म्हणजेच गॅस कनेक्शनसाठी जी पहिली पात्रता आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा गॅस असायला पाहिजे आणि लाडके बहीण योजनेसाठी जी पहिली पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याने चारचाकी गाडी घेतलेली नसावी. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. सोबतच तुम्ही गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा. बघा, तुम्हाला जर गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही गॅस कनेक्शन 6 महिन्यांपूर्वी केलेलं असावं, 6 महिन्यांपूर्वी गॅस घेतलेला असावा, तरच तुम्हाला पैसे येणार आहे. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे या चालू वर्षामध्ये बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य या वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, कामाला लागलेला नसेल तरच तुम्हाला आज हप्ता सुद्धा येणार आहे. कारण हे पैसे पाठवण्या अगोदर तुमच्या अर्जांची छाननी केलेली आहे. याच्यामध्ये फक्त 4च गोष्टी चेक केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. आणि चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पाहिजे असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा, तर तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि महत्त्वाची पात्रता म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असावे. जर तुम्ही इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. याच्यामध्ये श्रावण बाळ योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे. ज्या बहिणी या योजनांचा लाभ घेत नसतील, फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, त्यांनाच आज पैसे येणार आहेत. तर बघा, आता तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल आणि त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल, त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, 4 पात्रता अगदी काटेकोर पद्धतीने सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असावे, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा आज गुढीपाडवा सण आहे, तर या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावरती आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होत आहेत. काही बहिणींना पैसे आलेले आहे. त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात. बघा हे पैसे 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे. त्यामुळे आज प्रामुख्याने जे 20 जिल्हे आलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. म्हणजेच आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, उद्या 8 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामध्ये टोटल मिळून या 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसात पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होणार आहे. 23 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊया. तर बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. बघा ज्या लाडक्या बहिणी या पुणे जिल्ह्यामधून असतील त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. काही बहिणींना पैसे आलेले आहेत. बघा पुण्यामधील स्वारगेट असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा कात्रज असेल किंवा शिवाजीनगर असेल, या साईडच्या भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहेत की आम्हाला सुद्धा पैसे आलेले आहेत. त्यामुळे आज पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पैसे सुद्धा येणार आहेत. ज्या बहिणींचा जिल्हा पुणे जिल्हा असेल त्यांचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. बघा या डाव्या साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आजच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. बघा या डावी साईडच्या 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत. म्हणजे टोटल मिळून या 15 जिल्ह्यांमध्ये
पैसे येणार आहे. सोबतच परभणी जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे आणि अकोला जिल्हा आहे. टोटल मिळून या 20 जिल्ह्यांमध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. परंतु उद्या ज्या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 8 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. तर बघा, उद्याच्या 8 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा. बघा, उद्या या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि परवाचे 8 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये पहिला जिल्हा लातूर जिल्हा आहे, दुसरा जिल्हा उस्मानाबाद, तिसरा जिल्हा परभणी, चौथा जिल्हा बीड, पाचवा जिल्हा जालना, सहावा जिल्हा जळगाव, सातवा जिल्हा धुळे आणि आठवा जिल्हा नंदुरबार. बघा, टोटल मिळून या 8 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही. त्या अनुषंगाने आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये हे पैसे 100% विस्तांतर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची गरज नाही. सोबतच आज या प्रमुख 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. काही बहिणींना पैसे जमा सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे या प्रमुख 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केले जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 गिफ्ट आलेले आहेत. ते 3 गिफ्ट सुद्धा लगेच सांगतो. परंतु सर्वात अगोदर ज्या 20 बँका आहेत त्या 20 बँका झटपट बघून घ्या. बघा, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDBI बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे HSBC बँक, दहावी बँक म्हणजे HDFC बँक, 11वी बँक म्हणजे पेटीएम बँक, 12वी बँक म्हणजे सिटी बँक, 13वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 14वी बँक कॅनरा बँक, 15वी बँक बँक ऑफ इंडिया, सोबतच 16वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 17वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 18वी बँक म्हणजे युनियन बँक, 19वी बँक म्हणजे पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, ज्या बहिणींचं बँक खाता या 20 बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु उर्वरित बँकेमध्ये काही वेळ लागणार आहे. त्यामुळे ज्यांचं बँक खातं या 20 बँकेपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून गुढीपाडव्यानिमित्त पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहे. तर या पैठणी साड्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर केल्या जाणार आहे ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून 3 गिफ्ट आलेले आहे. ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे येणारच आहे. त्याचा भाग वेगळा आहे. परंतु गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना 3 गिफ्ट आलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं गिफ्ट म्हणजे पैठणी साड्या, दुसरं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजना. या योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत 15,000 रुपये रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये मोफत पिठाची गिरणी. या योजनेअंतर्गत 20,000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती बहिणींच्या खात्यामध्ये मोफत पिठाची गिरण या योजनेअंतर्गत पैसे सुद्धा जमाच होणार आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे मोफत डंका मशीन योजना. बघा, या डंका मशीन योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 22,000 रुपये रक्कम जमाच होणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या खात्यामध्ये अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल, गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो. तर बघा, लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करायचा आहे. अन्यथा तुम्हाला आज सुद्धा पैसे येणार नाही, तुमचा गुढीपाडवा गोड होणार नाही. बघा, या ठिकाणी मी लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 9861717171. बघा, हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही सुद्धा मेसेज करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचं
नाव टाकायचं आहे. आम्हाला मागील पैसे आलेले नाहीत अशा संदर्भात तुम्ही अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. कारण एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्या अगोदरच अर्जांची छाननी झालेली होती. त्यामुळे ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही. सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. तर बघा, आज सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा 100% गोडच होणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या हार्दिक सुद्धा शुभेच्छा आहेत. परंतु ज्यांना मागील पैसे अर्धवट आले असतील, ज्यांना मागील पैसे आलेले नसतील, त्यांना आजच मागील पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे. थेट आदिती तटकर मॅडमने आदेश दिलेला आहे की कोणत्याही बहिणींचा 1 रुपया सुद्धा ठेवला जाणार नाही. सर्व बहिणींना पैसे देण्यात येणार आहे. परंतु बहिणींनी एकच काम करायचं आहे, ते म्हणजे आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहायचं आहे. आणि ते नसेल तर लवकरात लवकर करायचं आहे. अन्यथा पैसे खात्यामध्ये येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.